मला मराठ्याला बोललात का तुम्ही मराठ्याबद्दल कालपासून? आणि तुम्ही मराठीचे एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोललो नाही कालपासून. तुमचे पीएचडी चालू आहे, तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का आम्ही? तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले पोर असू. आणि माझा शेतकरी रानातलं काम करणार मायबाप सुद्धा तुमचं आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शिकलेले पोर तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे. तुम्ही नुसती पीएचडीच मांडली नाही. म्हणलं काल जाऊन दे झालं असं. आताही तुमची त्या लोकशाही चॅनलने बहुतेक घेतली अंदाजे. मी आवाजावर सांगतो, मी तर काय डोळ्यात उघडलेलं नाही, पण आवाजावर सांगतो. आवाज कोणाचा होता? कुठे गेला ती तुमचा आवाज होता ना, तुम्ही लोकशाहीचं काम करताना. त्याने आता विचारलं जरांगे पाटील तिसरा दिवस उपोषणाचा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणतात पीएचडी धारकांचं काम आम्ही उपोषणाला बसलो, पीएचडी धारकांचं काम करावं. कडीला म्हणजे का बाकी आरक्षणाची काल तेच रात्री तेच आता तेच. आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना, का पीएचडी झाल्यावर चांगलं होईल? काय राव तुम्ही शिकलेले पोर काय बोलता, तुम्हाला हे सुद्धा नाही कळलं. तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे. असं द्या, सगळ्या सोयऱ्याचा तसं द्या, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय ते आरक्षण द्या, म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काय होईल. आणि आमचं पीएचडी वाल्याचं द्या. तुमचं वाद चालू केलं तुम्ही. अरे मराठ्यात शिकलेले पोर तुम्ही. जरांगे पाटील यावेळी बोलत होते. त्यांच्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असं जरांगे पाटील म्हणाले. ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. त्यामुळे आता सरकार त्यांच्याशी कशा पद्धतीनं बातचीत करते आणि पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. माझा लढा सर्व मराठ्यांसाठी असल्याचं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.